एक होता राजा, एक होती राणी. राजानं स्वतःच मारली राणी. खतम कहाणी. आता राजा फिरतोय असा जंगलानं अनवाणी. काय राजाकडे चॉईसच नव्हती दुसरी. राणीनं धोका द्याला राजाला, असं मलाच असते होय. राणी धोका देत असते होय राजाला. राजाकडे तरी ऑप्शन आहेत. किती पण राणी येऊ शकतात. राणीकडे काही कोणताच ऑप्शन नसते भाऊ. हा संपली कहाणी. मग त्यामुळं राणीनं किंवा वाघणीनं आपली लायकी बघूनच लायकीमध्ये राहावं लागते बरं का. राजाकडे भरपूर ऑप्शन आहेत. आताच्या काळामध्ये वाघायला वाघणी भेटायला मुश्किल आहेत. कारण वाघाची संख्या खूप जास्त आहे, वाघणीची संख्या खूप कमी आहे. पण तसं काही म्हणायला चालत नाही. गंगाखेडला जातो मी, वाघ कमी वाघणी जास्त दिसतात. हा दिसतात का नाही खरं आहे का नाही आम्हाला. वाघ तर असे जंगला गिंगलानं मारणार आहेत. कारण शेतातल्या कामानं वाघाला फुरसतच भेटत नाही की कुठं फिरायला जावं म्हणून. तरी बी वाघ एखादी वेळेस टाईट कपडे घालून गंगाखेडला गेलेच, तरी कोणती वाघीण वाघाच्या तोंडावर असं चुकत नाही. कुठलाच म्हणून कुठायच रे काहीच नाही. वाघ बळच बघत असते. हो शेतामध्ये काम करून करून हे तोंड त्याचं असं काळझर झालेलं असते. अंगावर वाघाचे असे मळाचे खवले तयार झालेले असतात. वाघ स्वतःकडे काही बघतच नसते. फक्त वाघाला एकच लक्ष असते, पैसा कमवायचा, पैसा कमवायचा, फक्त पैसा कमवायचा. पैसा झाल्यास काळा बी गोरा होतय. बराबर आहे. वाघा हेच करीत राह नसता आमच्यावानी करतील. आणले लाखाचे निकले 50 ला, कोणा पायी वाघणी पायी. तसं करायचं नाही भावा. जे बिझनेस करतोस त्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष लावून करायचं. ह्याच्या मायला नव्हतं नाही किती आल्या किती गेल्या, ह्याच्याकडे कुठं आपल्याला माफ आहे रे. देखेंगे म्हणायचं दिलायंगे. आणि जरी मायनस मध्ये गेलास, वाघीनं कोण्या धोका द्यायलाच असेल तुला, तर एकच गोष्ट म्हणायची, हम खडे तो साला सरकारशी बडे. इशाय करून टाकायचा खोल. जय श्रीराम. आपल्या पेजला फॉलो करा भावा. मै जिंदगी जशी बरबाद झालेली आहे, मै नाही बाबा झाली, त्या वाघाची जिंदगी बरबाद झाली. त्या वाघाच्या गोष्टी सांगू सांगू मी येडा होऊन जायलो बघ. आता मायला काय करावं ते कळणं झाले. काय नाही विषय नाही. फॉलो करून जा वाघाला. आपल्याला फॉलो करून जा. वाघाचे सगळ्या नवीन नवीन अपडेट मी तुमच्या समोर ठेवत जाईल. जय श्रीराम.